पहिला भूकंप नार्वेकर काय करतील हा असेल. पक्षांतर्गत बंदी कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल. पृथ्वीराज चव्हाणांकडून थेट भाष्य. कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कदाचित एकत्र होतील. भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते आज सांगलीत बोलत होते. राम मंदिर हे भाजपचे नाही, मतदान हे महागाईच्या मुद्द्यांवर होणार आहे. नरेंद्र मोदींच्या एकाच निर्धाराप्रमाणे जास्तीत जास्त भाजप विरोधात उमेदवार उभे केले जातील आणि मतांची विभागणी होईल. त्यामुळे भाजपची रणनीती ओळखणे गरजेचे आहे. जर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपवून टाकण्याची भीती आहे, अशी टीका त्यांनी केली. देशातील सगळ्या संस्था हस्तगत करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्या फार काही निर्णय घेऊ शकत नाहीत. ज्यांनी भाजपला मते दिली ती भाजपकडे जातील अशी स्थिती नाही. राम मंदिराचा वाद आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाही, तसा प्रश्न येत नाही. राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडलेली आहेत. मंदिरं उभारली जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. राम मंदिर हे भाजपचे नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजपकडे आता अन्य राज्यात पक्ष वाढण्यासारखी परिस्थिती नाही, त्यामुळे महाराष्ट्रावर भाजपचे लक्ष आहे. यातून फोडाफोडीचे प्रयोग सुरू झाले आहेत. यातील पहिला प्रयोग शिवसेना नंतर राष्ट्रवादीवर झाला. हे प्रयोग करणे थांबतील असं वाटत नाही. शिवसेना फोडून भागणार नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली. नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी गेले. जनतेलाही गद्दारी आवडली नाही, फितुरी आवडलेली नाही. विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल. कायद्याला धरून निर्णय असणार आहे. सोडून निर्णय झाला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार हे पाहावे लागेल. पक्षांतर्गत बंदी कायदा हा कुचकामी कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल. त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल. यावेळी बोलताना चव्हाण यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत विरोध नाही, वंचितने इंडिया आघाडीत यायलाच हवे अशी भूमिका मांडली. विभाजन टाळण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. निवडणुकीचे हे वर्ष असल्याने निर्णायक ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नाही बघा, 10 तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा आहे ना. म्हणजे तो काय झालं तरी तो व्हायचा. आधी तो होऊ द्या, त्यानंतर दुसरं काय होतं ते बघू आपण. गिरीश महाजन असं म्हणते की राजकीय भूकंप आणखी होणार आहे. त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे 10 आमदार त्यांच्या गळाला लागले आणि काँग्रेस फुटणार असं प्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं. मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत. म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे, राष्ट्रवादी शिल्लक आहे, ते चाललेले आहेत, ते करत राहणार. कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे. जे प्रशासन चाललेलं आहे, प्रशासनामध्ये जे काही चाललं आहे त्याबद्दल लोकांची नाराजी आहे. त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे. त्यांनी जर त्यातून अंग काढलं आणि काही निर्णय दिला नाही, ज्याची शक्यता आहे, कोण म्हणतं आजारी पडतील, कोण म्हणतं राजीनामा देतील, कोण म्हणतं पुन्हा तारीख वाढवून मारतील, काही पण करतील, पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल. मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे. आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते सांगतायत, हे करतायत. मला आता ईडीचा वापर ते करतायत. ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत, धमक्या, ब्लॅकमेल चाललेलं आहे. आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही. कारण ताई निवडणुकीचे वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे. रस्त्यात गेलं की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे. त्यामुळे आता आणखी कोणी त्या दिशेने जाईल असं मला वाटत नाही. आणि मी काय त्यावर काही बोलणार नाही. आम्ही 10 तारखेला आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निर्णय आला पाहिजे. नाहीतर काय झालं की हा सगळा पोरखेळ झाला आहे. पक्षांतरबंदी काय था 1.5 वर्ष तुम्ही सांगत नाही कुठलं पक्षांतर झालं का नाही, आणि सत्तेमध्ये सगळं चालू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आमची हात जोडून विनंती आहे सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला, तुम्ही काहीतरी अद्याप सरकारला निर्देश द्या की हा कायदा बदला. तुम्ही साधा कायदा करा. ज्या तिकीटवर निवडून आला त्यात तुम्ही सोडलं तर त्याला आधी राजीनामा द्या, नंतर पुन्हा निवडणूक लढा.